फक्त पुस्तक निवडताना कसं निवडायचं हे एकदा व्यवस्थित सांगतो. पुस्तक निवडताना ज्या पुस्तकाच्या आवृत्त्या जास्त आलेल्या आहेत, एडिशन्स खूप जास्त आलेले आहेत, असं पुस्तक निवडा. आत्ताच आलेलं आहे, पहिलीच आवृत्ती आहे, दुसरीच आवृत्ती आहे, असं पुस्तक घेऊ नका. त्याचं रिझन सांगतो. अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये बऱ्याचशा मिस्टेक्स राहतात. कसं असतं की त्या शिक्षकाने किंवा लेखकाने चांगल्याच हेतूनं ते लिहिलेलं असतं, पण जेव्हा ते टाईप केलं जातं, पुस्तक निर्मिती प्रक्रियेमधला टायपिंग हा एक प्रकार आहे, त्यामध्ये थोडेसे काही इश्यूज होतात. कारण त्याला त्या विषयाची जाण नसते आणि काही स्पेल मिस्टेक्स होतात किंवा काही ठिकाणी काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक होतात, आणि त्या जर असतील तर सोडवताना खूप मनस्ताप सहन करावा लागतो, वेळ जातो आपला. त्यामुळे शक्यतो ज्या पुस्तकाच्या बऱ्याच आवृत्त्या आलेल्या आहेत, 5, 6, 7, 8 अशा आवृत्त्या आल्या, त्यांच्यामध्ये काय झालेलं असतं की मागच्या आवृत्त्यामधल्या ज्या काही चुका असतात त्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये दुरुस्त केलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला तेवढा मनस्ताप होत नाही. म्हणून शक्यतो ज्या पुस्तकांच्या जास्त आवृत्त्या आलेल्या आहेत अशी पुस्तकं वापरण्याचा प्रयत्न करा.